तर गाईज झाडांची पानं आहे ना खाली पडलेली आणि दुसरे पानं उगलेले बघा. नवीन नवीन पानं हे बघू शकतो तुम्ही. दुसरे पानं उगलेले दुसरे हे बघा खाली वाळेल चांगली खराब पानं खाली पडून जातात आणि लगेच दुसरे पानं उगतात उन्हाळ्याच्या टायमाला. बाबा मित्रांनो हे झाडाला तुम्ही बघू शकता. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज आज परत एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ. शेवटपर्यंत ब्लॉग बघा गाईज. तर मित्रांनो आता झाली सकाळ, तर ऊन एवढं कडक नाही आहे हे बघू शकता. रस्त्यावरच दगड पडले असतात मित्रांनो असे. आणि बघा बाबळी कशी उमलेली आहे इथं रस्त्यावरच. तर भावांनो तिथं बैल बांधलेली आपलेले ते बघा, इथं बांधलेली हे बघा. आणि आज तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलेलं होतं ना की गवत लय मोठेले. आता मित्रांनो ते बैल बांधून मित्रांनो गवत खूप खाऊन घेतलेले आहे बघू शकता. पूर्ण साबू झालेलं आहे बघा गवत एकदम. मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं तर पूर्ण गवत खूप मोठे होते. इथं कसं आहे काही पैसे आहे तर तेवढं मोठं गवत होतं, पण इथं आहे ना आता पूर्ण साफ करून टाकले खाऊन खाऊन. फक्त एवढंच का हे आपले छोट्या बावळ्या दिसते ना एवढ्या तेच राहिलेल्या इथं बघा. इथं बघू शकता तुम्ही पूर्ण. तर मित्रांनो तिथं ते बैल मारतं गाईज, मला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलेलं होतं. आणि हा रोड जास्त चालायला लागले आता गाई. खूप गाड्या पण येतात. हे बघा इथं किती मोठं मोठं झालेले होते बघा. आणि त्या काडके आहे कशाचे तरी गाई बघू शकता तुम्ही. खूप मोठं झालं आणि तिथं त्याच्यामध्ये काटे. आणि बघा बाबूळ वेगळीच मित्रांनो, इथं काटे नाही हिला. खूप मोठं मोठं वाटतंय. तर मित्रांनो तुम्ही पुढं पण झाड बघा, ते वेगळं झाड आहे. त्याचं पण पान पडलेले आणि परत एकदा नवीन पान उगलेले पूर्ण हिरवगार दिसते बघा. हे बघू शकता. हे झाडाचं नाव काय माहिती हे बघा. तर मित्रांनो ही टक्करमध्ये झाडी वाटते ती बघा. तर भावांनो चला आपण पुढं जाऊया. आणि मित्रांनो तिथे एक वेगळं झाड दिसते या बेट कोणतं झाड काय माहिती. चला आपण जाऊया तिथं. हे बघा तुम्हाला झाड दाखवलं तिथे हे बघ का नवीन पानं लागलेली याला. आणि इथं बघा ती बाबूळ आहे दुसरी कोणची तरी. मित्रांनो असं जायचं आता आपल्या थांगा. बघू शकता मित्रांनो पत्रे कशी फोडून टाकलेली इथं. बघू शकता इथं बाबूळ आहे, एकच बाबूळ आहे. इथं तिच्या आजूबाजूला कोणची झाडं दिसते नाही बघा, एक नंबर वाटते ना. आणि इथं बोर आहे पूर्ण चटून गेली. बोरीला बोरं लागते मित्रांनो पण तिला पूर्ण चटून गेली. हे बघा पत्र्याचे काही तुकडे पडलेले. आणि हे बघू शकता तुम्ही इथे झाड दिसतंय ना, हे झाड पहा. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोणतं झाड असेल. काटाळ्याचे बाबळीचं झाड वाटतं वेगळी बाबळी. तर मित्रांनो आपण ना बोरीला बोर लागलेली आहे का नाही बघूया. मला इच्छा आपल्याला मित्रांनो बघा खडक किंवा कशी साचा फोडलेला. बोरीला बोर आहे का नाही बघा. इथं बोर आहे मित्रांनो, बघू बरं बोर हिला बोर आहे का नाही. चला बरं.
काहीच बोरीला बोरच नाहीये, बघू शकता एक पण बोर दिसत नाहीये. मित्रांनो आपण इकडे जाऊया चलावर. तर काहीच आहे कशात हे काय आहे सांगा मला. मला पण नाव नाही माहिती बरोबर, पण बघूया आता. मला कमेंट मध्ये सांगा बरं. हे बघा कोणतं झाड आहे मला सांगा कमेंट मध्ये. मला आता मित्रांनो तिथं पण एक बोर दिसते भावांनो, ती बघा तिथं. आणि एक तिथं आहे ती बघा खूप. आणि इथं पण एक बघा खूप बोरी मित्रांनो इकडं. आणि एकाला पण बोर नाहीये काहीच. इकडं जास्त आहे मित्रांनो. हे बघा वावर ते बघा खडक लय खडक या बघा तिथं पण लय खडक. बघू शकता बसायला भारी मित्रांनो. काहीच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ब्लॉगला. तर मित्रांनो एक ठिकाणी आपल्याला ब्लॉग काढायचं तुम्हाला सांगितलं तर ते ब्लॉग आपण नक्की करणार आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.